गुड मॉर्निंग फ्रेंड्स. या अगोदर इन्व्हायरमेंटल लॉ जो आहे त्याचे आपण 36 किंवा 36 प्रश्न जे आहेत तिथं आपण कव्हर केलेले आहेत इन्व्हायरमेंटल लॉ याच यूट्यूबच्या चॅनलवर. आणि तुम्ही हे सगळेच नंबर ऑफ क्वेश्चन जे आहे ते तुम्ही बघावं. त्याच्या पाठीमागं असं नाही की ते बघितल्यामुळे त्याच्यात माझं काही बेनिफिट आहे, बट इफ यू वॉन्ट टू क्लिअर युअर थिअरॉटिकल पार्ट एमसीक्यूच्या माध्यमातून. म्हणजे काय असतं की ज्यावेळेस आपण नाही का प्रत्येक एमसीक्यू कसा असतो तो एकमेकाला लिंक असतो, आणि जर प्रत्येक एमसीक्यू जर इथं बघितला त्याने काय असतं की आपला जो थिअरॅटिकलचा जो ग्राउंड आहे त्या सब्जेक्टशी रिलेटेड तो आणखीन मजबूत होतो किंवा आणखीन चांगला होतो. अँड आय विल म्हणजे मी हे जे सांगतोय तुम्हाला हे ॲज पर माय एक्सपिरियन्स सांगतोय. त्यामुळं कुठलाही एमसीक्यू जर तुम्ही बघत असाल तर त्याची सिक्वेन्स बघा, म्हणजे तुम्हाला कसं त्याचा ग्राउंड एक तयार होतो आणि तुम्हाला त्याच्यातनं थिअरॅटिकल पार्ट पण कव्हर होतो याच्यामध्ये. सो परत एकदा तुमचा कुठलाही वेळ न घेताना फक्त मला वाटलं की तुम्हाला सांगावं की जर ते सगळे एमसीक्यू एकमेकाला लिंक असतात त्यामुळं तुम्ही ते आवर्जून बघितले पाहिजे. सो विदाउट वेस्टिंग युअर टाइम अँड आय एम कम टू द पॉइंट. पहिला जो प्रश्न 37 नंबरचा जो प्रश्न इथं आहे तो काय सांगतो, विच ऑफ द फॉलोइंग कंपोनंट इज मोर डेंजरस टू ओझोन लेअर. ओझोन लेअर साठी कुठला कंपोनंट हा मोर डेंजरस आहे? तर क्लोरोफ्लोरोकार्बन. क्लोरोफ्लोरोकार्बन याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये पण आपण बघितलेला आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजेच की जो रेफ्रिजरेटर आणि एसी जे असतात एअर कंडिशनर यातून जो वायू बाहेर पडतो त्याला क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणतात, आणि तो ओझोन लेअरला हार्म आहे, म्हणजे ओझोन लेअर कमी करतो, त्यामुळे ओझोन लेअर कमी होते. व्हॉट इज द मेन क्वेश्चन नंबर 38, व्हॉट इज द मेन रिझन फॉर स्किन कॅन्सर. स्किन कॅन्सर कशामुळे होऊ शकते किंवा कुठलं मेन कारण आहे? सो ड्यू टू युव्ही रेडिएशन. युव्ही रेडिएशन म्हणजे अल्ट्रा व्हायरस रेडिएशन, जे कशामुळे निर्माण होतात, जे की ओझोन लेअर जितका कमी होईल तितकं स्किन कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त असतात. कारण ओझोन लेअर काय करतो, एक प्रकारे जे सूर्याचे जे किरण आहे जे पृथ्वीवर पडतात तो त्याला काय करतो, तो प्रोटेक्ट करतो, आणि पृथ्वीवर राहणारे जे ह्युमन्स आहेत किंवा मानव आहेत त्यांना तो प्रोटेक्ट करतो. म्हणून ओझोन लेअर हा सूर्याच्या म्हणजे पृथ्वीच्या पटलावर असला पाहिजे. पृथ्वीच्या पटलावर म्हणण्यापेक्षा आकाशामध्ये असला पाहिजे. तुम्हाला माहित असेल ओझोन लेअर ही कन्सेप्ट आपण 7वी 8वी मध्ये शिकलेलो आहोत. त्यानंतर जे आहे 30 नंबरचा जो क्वेश्चन आहे, नॅशनल एअर क्वालिटी मॉनिटरिंग प्रोग्राम इज फॉर्म टू मॉनिटर द एअर क्वालिटी. हा जो प्रोग्राम आहे कशासाठी बनवलेला आहे? एअर क्वालिटी मॉनिटर करण्यासाठी बनवलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40 वर येतोय आपण. क्वेश्चन नंबर 40 काय आहे, हाऊ ऍग्रिकल्चरल मॅनेजमेंट हेल्प्स इन द कंट्रोल ऑफ वॉटर पोल्युशन. जी शेतीविषयक जे नियोजन आहे ते कसं कंट्रोल करू शकतं वॉटर पोल्युशनला? बाय गिव्हिंग अन आयडिया अबाउट द यूज ऑफ लँड मॅनेजमेंट. या आधारे वॉटर पोल्युशन कंट्रोल केलं जाऊ शकतं ऍग्रिकल्चर मॅनेजमेंटचा आधार घेऊन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 41 काय सांगतो, हाऊ मच पर्सेंटेज ऑफ पोल्युशन अकाउंट बाय सीवेज अँड म्युनिसिपल इफ्लुएंट्स. म्हणजे जे किती पर्सेंट पर्यंत पोल्युशन जे आहे ते जबाबदार आहे म्युनिसिपल जे कॉर्पोरेशनचे जे सीवेज असतात ड्रेनेज सिस्टीम किंवा इफ्लुएंट त्याच्यातून जे निघणार आहे त्याच्यातून किती पर्सेंट अकाउंट आहे, ते 75% याच्यामध्ये दिलेलं आहे. वेन डिड क्वेश्चन नंबर 42, वेन डिड लॉन्च द गंगा ऍक्शन प्लॅन जीएपी गॅप किंवा गंगा ऍक्शन प्लॅन केव्हा लॉन्च झाला? तो 1985 मध्ये लॉन्च झाला. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एनआरसीपी. एनआरसीपीचं फुल फॉर्म काय आहे? नॅशनल रिव्हर कन्झर्वेशन प्लॅन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 44, विच ऑफ द फॉलोइंग सब्जेक्ट रिपेअर रिनोव्हेशन अँड रिस्टोरेशन ट्रिपल आर म्हणजे त्याला इंटू ब्रॅकेटमध्ये कम्स अंडर. तर वॉटर बॉडीशी संबंधित आहे हे तिन्ही सब्जेक्ट, रिपेअर रिनोव्हेशन अँड रिस्टोरेशन वॉटर बॉडीशी संबंधित आहे. विच इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. गंगा ही सगळ्यात मोठी लांब नदी आहे भारतामध्ये. लिकेज ऑफ ऑइल फ्रॉम अंडरग्राउंड टँक कॅन पॉल्यूट वॉटर ग्राउंड, कॅन पॉल्यूट ग्राउंड वॉटर. तर हे बरोबर आहे की जर एखाद्या टँक मधून जर ऑइल जर लिकेज होत असेल तर ती जी ग्राउंड वॉटर आहे, जी जमीन आहे, वॉटर ग्राउंड आहे, सॉरी ग्राउंड वॉटरला काय करतो तो पोल्यूट करू शकतो. तर ते बरोबर आहे. नंतर क्वेश्चन नंबर 47 आहे, हाऊ टू मिनिमाइज द पॉल्युशन ऑफ वॉटर पोल्युशन ड्यू टू ऑर्गॅनिक केमिकल दॅट रिलीज टू वॉटर बॉडीज. म्हणजे आपण जे पोल्युशन होणार आहे, वॉटर पोल्युशन जे होणार आहे त्याला कसं कमी करू शकतो? ड्यू टू ऑर्गॅनिक केमिकलच्या आधारावर जैविक दॅट रिलीजेस टू वॉटर बॉडीज. तर
प्युरिफाय द वॉटर, जे वॉटर आहे त्याला अगोदर प्युरिफाय करणे बिफोर एंटर द वॉटर डायरेक्टली फ्रॉम इंडस्ट्रीज. इथं हायलाइट करण्याचा माझा जो प्रश्न आहे, इथं तुम्हाला एक तर प्रश्न वाचताना पण प्रश्न नंबर सांगतो याच्यासाठी, तर तुम्हाला तो प्रश्न वाचताना त्याच्या प्रश्नावर तुम्ही आले पाहिजे. त्यानंतर तिथं हायलाइट केलेलं जे आहे त्याचं कारण हे आहे की तुमच्या नजरेतून जर हा प्रश्न गेला तर तुम्हाला ते रिकॉल होऊ शकतो, त्यामुळं हे हायलाइट वगैरे केलेलं आहे प्रश्न आणि त्याच्यातला मुख्य भाग. सो क्वेश्चन नंबर 48, व्हॉट इज द मेन रिझन फॉर थर्मल पोल्युशन. थर्मल पोल्युशनचं मुख्य कारण काय आहे? हॉट वॉटर रिलीज बाय पॉवर प्लांट अँड इंडस्ट्रीज. हॉट वॉटर जे रिलीज होतं पॉवर प्लांट अँड इंडस्ट्रीची, हे थर्मल पोल्युशनचं मेन कारण आहे, मुख्य कारण आहे. स्मॉग कशाला म्हणणार आपण? व्हॉट इज स्मॉग? क्वेश्चन नंबर 49, मिक्सचर ऑफ स्मोक अँड फोग. मिक्सचर ऑफ स्मोक अँड फोगला आपण काय म्हणणार? स्मोक म्हणणार. नॅशनल कॉजेस ऑल्सो रिझल्ट इन एअर पोल्युशन. नॅचरल कॉजेस ऑल्सो रिझल्ट इन एअर पोल्युशन. तर बरोबर आहे, क्वेश्चन नंबर 50 होता तो. क्वेश्चन नंबर 51 काय सांगतो? कलेक्शन ऑफ द सेम स्पेसिस विदिन अन एरिया इज कॉल्ड ॲज अ पॉप्युलेशन. हे वाक्य बरोबर आहे. जे सेम स्पेसिस असतात ते त्याच ठराविकच स्पेसिस मध्ये ते एक प्रकारे काय असतं, त्याला काय म्हणतो आपण? त्याचे पोल्युशन होतंय, म्हणजे पॉप्युलेशन होतंय. क्वेश्चन नंबर 52, द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम विथ द एन्व्हायरमेंट इज नोन ॲज इकोसिस्टम. जर आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जर अभ्यास करतोय पर्यावरणामध्ये तर त्याला आपण इकोसिस्टम असे म्हणतो. क्वेश्चन नंबर 53, कॉस्मिक रेज सच ॲज गॅमा रेज आर अ सोर्स ऑफ रेडिएशन पोल्युशन. जे आहे रेज कशाच्या कारण सोर्सेस आहे ते रेडिएशन पोल्युशनच्या. क्वेश्चन नंबर 54 आहे, विच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट्स आर इनकरेक्ट. याच्यापैकी खालीलपैकी कुठला जो फॅक्ट आहे तो इनकरेक्ट आहे. सो ओझोन इज हार्मफुल टू ब्रीथ. तर आपण बघितलं की जो ओझोन हा हार्मफुल टू ब्रीथ नाहीये. ओझोन जो आहे तो ओझोन इज हार्मलेस टू ब्रीथ असं सांगितलंय, म्हणजे तो हार्मलेस नसतो ब्रीथला. तर जो ओझोन आहे ह्याच्यातलं हे जे वाक्य आहे ते चुकीचं आहे. बाकीचे सगळे वाक्य त्याचं म्हणणं आहे की बरोबर आहे. ग्लोबल वॉर्मिंग इज द राइज इन द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ क्लायमेट, द ग्रीन हाऊस इफेक्ट इन नॅचरल फिनॉमिना आणि ऑर्गॅनिक फूड इज इन डेंजरस टू हेल्थ. त्यानंतर क्वेश्चन नंबर 55, द प्रोव्हिजन ऑफ एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इन द कॉन्स्टिट्यूशन वेअर मेड अंडर. जे प्रोव्हिजन आहे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इन द कॉन्स्टिट्यूशन वेअर मेड इन कुठल्या आर्टिकल मध्ये आहे? ते आर्टिकल 48A, आर्टिकल 51A इंटू ब्रॅकेट G. क्वेश्चन नंबर 56, द वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे केव्हा सेलिब्रेट केला जातो? तो तुम्हाला माहिती आहे, नसेल माहिती तर 5 जूनला आपण त्याला सेलिब्रेट करतो. व्हॉट इज नॉईज? नॉईज कशाला म्हणतो आपण? अनडिझायरेबल अँड अनवॉन्टेड साऊंडला आपण काय म्हणतो? नॉईज म्हणतो. क्वेश्चन नंबर 57 होता. क्वेश्चन नंबर 58, विच पोल्युशन कॉजेस हिअरिंग लॉसेस इन ऑर्गॅनिझम. म्हणजे हिअरिंग लॉस कुठल्या पोल्युशनमुळे होऊ शकतो? तर नॉईज पोल्युशनमुळे होऊ शकतो. क्वेश्चन नंबर 59, इन विच युनिट साऊंड इज मेजर्ड. साऊंड कुठल्या युनिटमध्ये मेजर केलं जातं? तर डेसिबल मध्ये. नंतर ऑल साऊंड इज नॉईज. हे फॉल्स आहे. सगळे साऊंड हे नॉईज नसतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 61, व्हॉट इज कॉल्ड फॉर अ टेम्पररी हिअरिंग लॉस. जर तात्पुरत्या स्वरूपात किंवा तात्पुरती जर समजा एखाद्याची जर ऐकण्याची क्षमता जर लॉस झाली असेल त्याला आपण काय म्हणतो? टेम्पररी थ्रेश होल्ड शिफ्ट असं त्याला म्हणलं जातं किंवा बोललं जातं. क्वेश्चन नंबर 62, वाईल्ड लाईफ फेसेस मोर प्रॉब्लेम दॅन ह्युमन ड्यू टू नॉईज पोल्युशन बिकॉज एनिमल डिपेंड्स ऑन डॅश नॉईज. तर मानवापेक्षा जे वाईल्ड लाईफ आहेत, जे वाईल्ड लाईफ जे आहेत त्यांना काय असतं की याच्यामध्ये जास्त हार्मफुल होतात. कारण काय आहे की त्यांचं सगळं जे माणूस तरी म्हणजे ह्युमन तरी बोलू शकतात, बट त्यांचं सगळं जी सिस्टीम आहे ती साऊंडवर असते, ती साऊंडच्या आधारावरच ते आयडेंटिफाय करू शकतात. त्यामुळे त्यांना इथं जास्त नॉईज पोल्युशनमुळे जास्त नुकसान होऊ शकतं असं क्वेश्चन नंबर 62 सांगतो. क्वेश्चन नंबर 63, विच इज द बेस्ट वे टू कंट्रोल नॉईज पोल्युशन अमंग द 4 फंडामेंटल वे. तर कुठला बेस्ट वे आहे टू कंट्रोल द नॉईज पोल्युशन अमंग द 4 फंडामेंटल वेज? रिड्यूस नॉईज ॲट द सोर्स, म्हणजे जो नॉईज आहे तो कमी करणे सुरुवातीलाच, तर तो त्याचा बेस्ट फंडामेंटल वे असू शकतो. क्वेश्चन नंबर 74 बघा, मी याच्यातले काही जे क्वेश्चन होते रिपीट होते ते काढून टाकले. क्वेश्चन नंबर 74 आहे, विच कमिटी
which community of Rajasthan have religious belief for conservation of forest and wildlife. तर अशी कुठली कम्युनिटी आहे राजस्थानची, कम्युनिटी म्हणजे समाज, जो की बिलीफ करतो बचाव जंगल आणि वाईल्ड लाईफ साठी. तर बिश्नोई कमिटी म्हणून आहे कम्युनिटी. क्वेश्चन नंबर 75. Which one of the following movement was carried out for the conservation of a forest and the environment? चिपको आंदोलन जे आहे ते मूवमेंट चालवली गेली होती, conservation of a forest and wildlife environment. Question number 76. Which of the following is the most important human activity leading to the extinction of wildlife? The destruction of a natural habitat. म्हणजे काय, खालीलपैकी कुठला आहे मोस्ट इम्पॉर्टंट मानवी ऍक्टिव्हिटी मुळे काय झालं, जे वाईल्ड लाईफ आहे त्यांना एक्सटिंक्शन झालं, त्यांना त्यांचं ते लुप्त होण्याच्या याच्यावर आले, कागारवर आले. तर ते डिस्ट्रक्शन ऑफ द नॅचरल हॅबिट. आपण काय करतोय की नॅचरल जे हॅबिटाट्स आहे त्यांना काय केलं आपण, मानवाने बऱ्याच वेळेस नाही का त्याला डिस्ट्रक्ट केलं, थोडक्यात जंगल तोड वगैरे, यामुळे काय झालं की वाईल्ड लाईफ काय झाले, एक्सटिंक्शन झाले. त्यानंतर क्वेश्चन नंबर 77. हाऊ कॅन वी प्रिझर्व व्हायबल मटेरियल ऑफ इंडेंजर स्पेसिस. जे इंडेंजर स्पेसिस आहे ज्या की नष्ट होणार आहेत, इंडेंजर्ड आहेत, इंडेंजरच्या कॅटेगरीमध्ये आहे, इन्व्हायरमेंटल मध्ये आहे ती कन्सेप्ट. इंडेंजर, मोस्ट इंडेंजर असे 5 प्रकार आहेत. तर जर समजा त्यांना आपल्याला जर वाचवायचं असेल, प्रिझर्व करायचं असेल, तर आपण काय केलं पाहिजे, बाय जीन बँकिंग आपण केली पाहिजे. म्हणजेच काय, जसं आपण याच्यामध्ये करतो, ऍग्रिकल्चर मध्ये करतो. जसं तुम्हाला समजलं असेल की मला काय सांगायचंय, ऍग्रिकल्चर मध्ये जसं समजा एखादं पीक आहे, त्या पीकचं पण आपण काय करतो, जीन करतो. एखादं फळ आहे त्याचं पण बी बियाण्याला आपण काय करतो, जीन करतो. जीन म्हणजे त्याला स्टोरेज करून ठेवणं आणि नंतर त्याला वेळोवेळी वापर करणं. क्वेश्चन नंबर 78 काय सांगतो आपल्याला, विच इयर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट वॉज इम्प्लिमेंटेड इन इंडिया. 1972 मध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट हा आला. व्हॉट इज कॉल्ड फॉर अ स्कीम टू प्रोटेक्ट अँड कन्झर्व बायोडायव्हर्सिटी. त्याला काय म्हणतो, व्हॉट इज जी स्कीम आहे प्रोटेक्ट अँड कन्झर्व द बायोडायव्हर्सिटी, बायो रिझर्व. क्वेश्चन नंबर 80. द इंडियन 80 नंबरचा क्वेश्चन आहे, the Indian government is undertaking many efforts for conservation of its wildlife. तर हे बरोबरच आहे. क्वेश्चन नंबर 81. when did Indian Forest Act establish. इंडियन फॉरेस्ट ऍक्ट केव्हा एस्टॅब्लिश झाला, तो 1927 मध्ये अस्तित्वात आला, केव्हा स्थापन झाला. व्हॉट इज द फुल फॉर्म फॉर PIL. हे माहिती आहे तुम्हाला, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, आपण याला PIL म्हणतो. क्वेश्चन नंबर 83. who adopted the technique of public interest litigation for the cause of environmental protection in many causes. तर इंडियन ज्युडिशियरीने काय केलेलं आहे, ही जी टेक्निक आहे PIL ची अंमलात आणलेली किंवा अडॉप्ट केलेली आहे. व्हॉट इज द, आता एक केस होती ती उत्तर प्रदेशची, तर त्यामध्ये सांगितलेलं द सुप्रीम कोर्ट प्रोहिबिटेड द कंटिन्युएशन ऑफ मायनिंग ऑपरेशन. ही केस आहे, थोडं बघून घ्या. त्यानंतर जो क्वेश्चन नंबर 85 जो आहे, व्हॉट इज कॉल्ड फॉर द कलेक्शन ऑफ रेन वॉटर फॉर यूज. म्हणजे जो रेन वॉटर आहे त्याला परत वापरण्यासाठी आपण काय करणार, रेन वॉटर हार्वेस्टिंग करणार. क्वेश्चन नंबर 85. 86 काय आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द मेजर इन्व्हायरमेंटल इश्यू. मेजर इन्व्हायरमेंटल इश्यू काय असू शकतो, यूज ऑफ रिसोर्सेस. मी तुम्हाला पूर्वीला सांगितलं की जितके आपण जे नॅचरल रिसोर्स आहे त्याचा जितका अत्याधुनिक वापर करणार, त्यामुळे इन्व्हायरमेंटल हा म्हणजे पर्यावरणाला धोका होणारच. विच वन ऑफ द फॉलोइंग कॉजेस ऍसिड रेन. ऍसिड रेन कशामुळे होतं, ऍसिड रेन कशामुळे होतं, तर एअर पोल्युशनमुळे ऍसिड रेन होतं किंवा कारण असतं ऍसिड रेनचं. व्हॉट इज द रिझल्ट ऑफ ऍसिड रेन व्हेन इट फॉल्स इनटू वॉटर बॉडीज. तो जर वॉटर बॉडीज मध्ये जर गेला किंवा जे नद्या नाल्यामध्ये जर शिरला ऍसिड रेन, तर काय होतं, द वॉटर बिकम्स ऍसिडिक. वॉटर काय होतं, ऍसिडिक होतं. क्वेश्चन नंबर 89. ऍसिड रेन डज नॉट कॉज एनी इन्व्हायरमेंटल डॅमेज. तर हे चुकीचं आहे. ऍसिड रेनचा त्यामुळे नंबर ऑफ कॉजेस होऊ शकतात, पण याचं सांगितलं नाही, त्यामुळे ते प्रश्न चुकीचा आहे. म्हणजे त्याचं ऑप्शन जे आहे ते फॉल्स म्हणून येणार. क्वेश्चन नंबर 90. द ताजमहल इंडिया इज अफेक्टेड बाय. द ताजमहलचा जो संगम रवर काहीतरी त्याचा आहे, संगम रवर त्याचं वापरलेलं आहे, जी फरशी असते संगम रवर म्हणतात त्याला. तर ती कशामुळे झाली, तर त्याचा जो पांढरा शुभ्र जो कलर होता तो आता ऍसिड रेनमुळे कसा झाला, तो थोडासा ग्रीनिश मध्ये किंवा थोडासा ब्लॅकिश झालेला आहे. ताजमहलचा जो तो एफेक्ट होतो, तेच प्रश्न इथं आहे. क्वेश्चन नंबर 91. व्हेन डू ग्रीन हाऊस गॅसेस कॉजेस ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग केव्हा होतात. व्हेन डू ग्रीन हाऊस गॅसेस कॉजेस ग्लोबल वॉर्मिंग. केव्हा ग्रीन हाऊस गॅसेस हे, व्हेन देअर कॉन्सन्ट्रेशन इज इनफ. जेव्हा त्याचं काय अत्याधुनिक वापर होतो किंवा वाढतो त्यावेळेस त्याचं हे होतं, ग्रीन हाऊस गॅस वाढतो. क्वेश्चन नंबर 92. विच ऑफ द फॉलोइंग रिझल्ट ऑब्टेन ड्यू टू कटिंग डाऊन ऑफ ट्रीज.
कटिंग डाऊन ऑफ ट्री म्हणजे ट्री जितके जास्त आपण कट करणार त्याच्यामुळे काय होणार, कॉजेस ऑफ ग्रीन हाऊस गॅस किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट होणार. त्यामुळं हु मेजर्स द ग्लोबल वॉर्मिंग रेट, आता ग्लोबल वॉर्मिंग रेट हा कोण मोजतो असा एक प्रश्न आहे इथं. तर क्वेश्चन नंबर 93, क्लायमेटॉलॉजिस्ट हा काय करतो की ग्लोबल वॉर्मिंग रेट जो आहे, जो त्याचा पर्सेंटेज आहे तो मोजला जातो क्लायमेटॉलॉजिस्ट कडून. 94 नंबरचा जो क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द इफेक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. डेझर्टिफिकेशन जे आहे याच्यापैकी 4 पैकी डेझर्टिफिकेशन काय आहे, त्याचा परिणाम आहे ग्लोबल वॉर्मिंगचा. त्याच्यानंतर 95, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ रिझल्ट ऑफ क्लायमेट चेंज. खालीलपैकी कुठलं आहे जे क्लायमेट चेंजचा रिझल्ट असू शकतो, तर डिफिशियन्सी ऑफ फ्रेश वॉटर. म्हणजे काय आहे की क्लायमेट चेंज कशामुळे होतोय की जी फ्रेश कमतरतेची काय आहे, कमतरता आहे. क्वेश्चन नंबर 96, हे नॉर्मल क्वेश्चन आहे, तो पण मी तुम्हाला सांगितलं जसं की पुस्तकालीन लेवल 8वी 9वीचा प्रश्न आहे. वेअर वॉज द फर्स्ट यूज ऑफ न्यूक्लिअर बॉम्ब विच कॉज डेथ ऑफ द मिलियन्स ऑफ लाईव्स. हिरोशिमा आणि नागाशिका जे कुठे आहे मला कमेंट्स मध्ये सांगा तुम्ही, हिरोशिमा आणि नागाशिका कुठे आहे म्हणून. हा प्रश्न तुम्हाला आहे, मला बघू द्या तुम्हाला किती जणांना माहिती आहे की हिरोशिमा आणि नागाशिका हे कुठल्या देशामध्ये आहे म्हणून. प्रश्न बघून घ्या. 96. 97, व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ न्यूक्लिअर एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जीचा मेन पर्पज काय आहे, टू यूज इट ॲज अन अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ एनर्जी. म्हणजे आपण त्याला पर्यायी एनर्जी रिसोर्स म्हणून वापरू शकतो न्यूक्लिअर एनर्जी जर वाढली तर. क्वेश्चन नंबर 98, विच इज द मेन सोर्स ऑफ न्यूक्लिअर रेडिएशन. न्यूक्लिअर रेडिएशनचा मेन सोर्स काय आहे, न्यूक्लिअर पॉवर प्लांट हा मेन सोर्स आहे. क्वेश्चन नंबर सेकंड लास्ट आणि लास्ट, हाऊ कॅन वी अचीव द प्रिव्हेन्शन ऑफ इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. आपण जे इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होतंय त्याचं प्रिव्हेन्शन आपण कसं अचीव करू शकतो. बाय क्वेश्चन 99, by creating public awareness among people about the importance of environment. And last question, which one of the following causes harm to human health. Using of pesticides, जितक्या जास्त पेस्टिसाइड वापरले जाणार तितकं काय आहे ते मानवी आरोग्याला ते घातक आहे. तर थँक्यू विद्यार्थी, थँक्यू मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल परत एकदा थँक्यू व्हेरी मच.